सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल 4x4. चला तर मग आजच्या धमाल भागाला सुरुवात करूया, पण त्याआधी प्रथेप्रमाणे स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई, स्वप्नील जोशी. मला सांगायला खूप खूप आनंद होतोय की आज आपल्या लाडक्या परीक्षकांबरोबरच आपल्या सोबत असणार आहेत मकरंद अनासपुरे. तुषा भारी बडवितोस गड्या. वा 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 वा, मला फार आवडतो तुमचा कार्यक्रम आणि सईचे विनोद पाहू पाहू तुम्हाला एवढा हसायला येतो. निलेश, मी मकरंद अनासपुरे असं म्हणाले की नाही? मग मी का भरत जाधव करायला लागलो का? मी ओरिजिनल मकरंद अनासपुरे असं म्हणाले. तर स्वागत करूया मकरंद अनासपुरेंचं. अगं ओरिजिनल काय घेऊन बसलीस? त्यांच्या नावावर 4-5 सुपाऱ्या मारल्या तरी त्यांना माहिती नाही. तुला गमत सांगतो, परवा दिवशी मला ना त्यांचा आवाज शिकव ना. अगं सोपं असतंय त्याच्यात. काय हे बघ असं खोल उभं राहायचं, हे बघ असं हात असे करायचे. ते का करायचे मला माहित नाही, पण करायचे. एनर्जी येते एनर्जी. आणि त्याच्यानंतर लगेच असं हसायचं. हाच बरं. वा 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 वा, कधी नव्हतं, हिला पहिल्यांदाच जमलेलं आहे. टाळ्या. वा वा, आता शिव्या द्यायला शिकवितो तुला. अगं असं प्रेमानं द्यायच्या बाळा, दुसऱ्याला कळलं नाही पाहिजे असं म्हणत. बघ, ऐ टरमाळ्या म्हण बरं. ऐ नरसाळ्या. ऍडिशन घेऊन राहिली ही, क्या बात आहे. आता म्हण, ए झाड बुक्या म्हण. अरे हे आडनाव आहे झाडबुक्या. अरे वा, हिला कळायला लागलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे सई. काय सांगायला लागला रे डंगुळ. ही तुम्हाला तू आता मागे नाही पाहिलं तर तुझी खरंच खूप पंचायत होणार आहे निलेश. अगं माग काय पाहायचं मग? का रे तू तो लई नाकला हाणतो रे. नाही सर, येता जाता दनादन मारू लागलो तू. झाडबुक्या बिडबुक्या काही नाव घेतो तू. नाही सर, आणि तू माझ्या नावावर सुपाऱ्या घेऊ लागला तू. नाही सर, फक्त सुपारीच देतात, पैसे कोणी देत नाही सर मला. नाही नाही यार, त्याने मार्केट डाऊन होत असतं. असं नाही करायचं. पहिले खूप आखडायचं सुपारी घेताना, वेळच नाही म्हणायचं. मी टांझानियात आहे, नामिबियात, काही सांगायचं. कळलं ना तुला? आता आता लक्षात ठेवणार सर. आणि एरिया वाटून घे. माझ्या एरियात तू नको जाऊ. कळलं ना? आता मला वाटतं सर, आपण तुम्ही आणि आम्ही आलो तर हे सगळं ठरवूनच घेऊया कार्यक्रमात बसून. हो, सगळं ठरवून घेऊ. माझ्या पोटावर पाय नको देऊ बरं, हळूहळू. नाही नाही सर, आपण ठरवून घेऊ एरिया. मी तुम्हाला सांगत जाईन, मी इकडे जातोय, तुम्ही तिकडे जा. मग झालं हा, सर. म्हणजे तिकडे हे बघ, मादळमोई, मस्साजोग, मांजरसुंबा, त्या एरियात नको फिरकत जाऊ. बरं, ते तुमचा ठरला. आपण ते तू बॉर्डर म्हणजे बारहಳ್ळी, बर मंगळवेढा, अशा ठिकाणी तुझं पाय. हा एरिया. मी कर्नाटक पकडतो डायरेक्ट. हो हो, तसं कर. हा? हसणं कुठून शिकला तू? सर ते मला वाटतं नैसर्गिकच आहे तुमचं. माझं मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असणार. अरे काही काय फेकायला लागला. माझे केस बघ, तुझे बघ. जायला लागलेत सर, ते थोडेच राहिले. हो ना, आहे. मग जुळलं, मग जुळलं. पण बरं झालं, मला मजा आली रे. तू फार चांगल्या नकला करतोस. म्हणजे तू माझी चांगली करतो, भरतची चांगली करतो, राजसाहेबांची चांगली. मी सगळे तुझे कार्यक्रम बघितले आणि खूप एनर्जी आहे तुझ्या निवेदनामध्ये. आणि या कार्यक्रमाला तुझ्यामुळे खरं तर फार एक चांगलं स्वरूप आलंय. निवेदन चांगलं असणं पण गरजेचं असतं कार्यक्रमात. निलेशच्या रूपाने एक खूप चांगला निवेदक आपल्याला मिळालाय. त्याचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि आपल्या बरोबर आज आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद अनासपुरे. आपण आता समोरच्या सिंहासनावरती विराजमान व्हा आणि आमच्या सगळ्या कलाकारांचं तोंड भरून कौतुक करा. येस, त्याच्यासाठीच मी आलोय. खरं तर फू बाय फू कार्यक्रम मी नित्यनेमाने बघतो. या कार्यक्रमातलं बऱ्याच कलाकारांचा मी फॅन आहे, त्यांच्याबरोबर काम पण केलेलं आहे. म्हणून मला ही संधी दवडायची नव्हती. झी मराठीचे मी मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं. धन्यवाद. आता समोर बसू. हो सर. कार्यक्रमात हसू नको. नाही सर. मधीच विकेट काढतो तू कधी. नाही सर. हा, नक्कल नाही ना करणार. नाही सर. मी सोडून कुणाची कर.
पाहुणेही तयार आहेत, परीक्षकही तयार आहेत आणि सगळे प्रेक्षकही तयार आहेत. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या पहिल्या धमाकेदार परफॉर्मन्सला. आता आपल्या समोर जी जोडी येणार आहे ती आपल्याला भविष्यात घेऊन चालली आहे. म्हणजेच 2040 साली जेव्हा स्त्री प्रधान संस्कृती येईल तेव्हा पुरुषांचं काय होणार, चला बघूयात. आणि हा भविष्यातला परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांची जोडी संदेश आणि मानसी. तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. तर पूर्वीचा काळ काही औरच होता महाराजा. तो काळ म्हणजे इसवी सन 2010. सन 2010 मध्ये समाज पुरुष प्रधान होता महाराजा. काही ठराविक स्त्रिया सोडल्या तर दिवसाची सुरुवात घड्याळाचा गजर आणि पुरुषाच्या तोंडाचा बजार. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. ही गेली कुठे? अगे काय हो? माझे सॉक्स कुठे ठेवलेस? हा, माझे सॉक्स कुठे ठेवलेस? बुटांमध्ये. काल रात्री मी भारतामध्ये काढलेले सॉक्स आज भूतानमध्ये गेले. दर्जेदार विनोदीला कळतच नाही. नॉनसेन्स. डबा भरला? तेव्हाच. मग पुढच्या स्टेशनवर एकही पॅसेंजर घेऊ नका. दर्जेदार विनोदीला कळतच नाही. नॉनसेन्स. किती घालून पाडून बोलता हो मला. लग्नाच्या आधी मला रायमासेन म्हणायचा, आता फक्त नॉनसेन म्हणता. नॉनसेन आहे तू, नॉनसेन. मागच्या महिन्यात म्हणजे बॉस घरी जेवायला आले होते तेव्हा काय केलंस? त्यांना जेवायला वाढलं. ते नंतर. आधी त्यांना विचारलं टीव्हीवर ते बिग बॉस चाहते बोलणारे तुम्हीच का? अहो आवाज साधारण सारखाच वाटला. शिवाय तेही बॉस आणि हेही बॉस. ए बॉस झाला आता. बॉस झाला आता. निघतो मी. अहो ऐकता का? काय? मला थोडे पैसे हवेत. कशासाठी? अहो कशासाठी काय, घर खर्च. 25 तारीख. अगं पण 1 तारखेला तुला 10,000 रुपये दिले होते, आता पुन्हा तू 25 तारखेला पैसे मागतेस? अहो मी काय पैसे खाते का? तू कशी पैसे खाणार? सरकारी नोकर तर मी आहे ना. नॉनसेन्स. अहो असं काय करताय? हे बघ, हे सगळे एवढे पैसे संपलेच कसे? सईची ट्युशन फी, स्कूलची फी, डान्स क्लास फी, स्विमिंग फी. ए बस झालं आता. त्या फीवर काय अख्खा प्रोग्राम करणार आहे? फी बाई फी. गेल्या आठवड्यात तुझी ती खादाड आई आली होती, तिच्या बोकंडी घातली असतील सगळे. 10 लोकांचं खादाडायला लागतं तिला. बायकांची खली कुठली? बोला सतत मला माझ्या आईला घालून पाडून बोला. ए बाज झाला आता. उगा सेंटी देऊ नका मेंटल. हे बघ, हे 1000 रुपये आणि निघतोय मी आता. रात्री यायला मला उशीर होत आहे. डॉक्टर सलील कुलकर्णींच्या प्रोग्रामला जाणार आहे मी. अय्या कुठचा कार्यक्रम? आयुष्यावर बोलू काही. अय्या मला पण घेऊन चला ना, किती छान गाणी येत हो त्याच्यात. तुला त्या अशा स्टँडर्ड प्रोग्राम मधले काय कळते का? ढेकळं. गप्प बसायचं घरी. आणि हे बघ, पुढच्या खर्चामध्ये काही गोड बंगल केलास ना तर 1 वेळचं जेवण मिळणार नाही, सांगून ठेवतोय. निघतो मी. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. तर दिवसांमागून दिवस गेले, वर्षांमागून वर्ष सरली, पुरुष प्रधान संस्कृती लयाला गेली आणि स्त्री प्रधान संस्कृती उदयास आली. सन 2040. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू, चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. एक काम धड करेल तर शपथ. काय झालं? काही चूक झाली का? चूक? चूक नाही, खिळा झालाय खिळा. दर्जेदार विनोद कळतच नाहीत. नॉनसेन्स. काय रे, काल माझ्या ऑफिस मध्ये टिफिन कसा पाठवलास? नेहमीप्रमाणे इंटरनेट प्रॉपरच पाठवला. वा, सगळ्या डब्याची झाकणं लूज झाली होती. मग काय, सगळी डाळ माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर सांडली. अरे बापरे. आमरस सांडून व्हायरस निर्माण झाला. माऊसने तर अख्खा स्क्रीन कुरतडला. नॉनसेन्स. पुढच्या वेळेला मी स्वतः टिफिन घेऊन येईन तुमच्या ऑफिस मध्ये. नॉनसेन्स. सारखं असं घालून पाडून बोलायचं नॉनसेन्स नॉनसेन्स. पूर्वी आचितसेन म्हणायचा आणि आता फक्त नॉनसेन्स. फालतू जोक नकोय.
लेट 2010 मध्ये स्वप्नील जोशीला असे विनोद आवडायचे. एक विचारू का? काय? मी आज किट्टा पार्टीला जाऊ? हं? किट्टा पार्टी? पूर्वीच्या काही कशा बायका एकत्र जमून किटी पार्टी करायच्या, तसं आम्ही ह्या वेळेला एकत्र जमून किट्टा पार्टी करतोय. काही गरज नाहीये. आज माझ्या मैत्रिणी यायच्या आहेत मॉकटेल पार्टीला. त्यांचं जेवण कोण करणार? काय आज काय विशेष? सलमान खान 74व्या वर्षी लग्न करतोय. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघणार होता मी सगळ्या जणी मिळून. अरे वा. आणि त्याच्यानंतर आम्हाला एका इम्पॉर्टंट फंक्शनला जायचंय. कुठल्या? वैभव मांगलेचा जीवन गौरव कर रे. बॉस्कर पुरस्कार. बॉस्कर असेल. नाही बॉस्करच. आता बॉस्कर म्हणून बॉस्कर पुरस्कार. अच्छा 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 अच्छा. कोण कोण कोणाच्या हस्ते देणार आहेत पुरस्कार? एके हंगर. त्याच कार्यक्रमात सलील कुलकर्णींचा गाण्याचा कार्यक्रम पण आहे. अरे वा. कुठला? लाईफ वर बोलायचा कंटाळा आलाय. हो. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. चल खेळ खेळू दोघं मी आणि तू. कॉन्सेप्ट तुमची मस्त होती अगदी की 2020 मध्ये स्त्री प्रधान संस्कृती आली तर कसं होईल. मला आत्ताच टेन्शन आलंय. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटलाय तुमच्या टीम प्रमुखांना. स्वप्नील सर. संदेश, मानसी, मी काय सांगू तुम्हाला परफॉर्मन्स कसं झाला. तुमच्या चेहऱ्यावर आहे परफॉर्मन्स कसं झाला ते. मी खरं तर इतका दुःखी आहे, मला काहीच बोलायचं नाही परफॉर्मन्स बद्दल. आय हॅव नथिंग टू से. गॉड ब्लेस यू. मकरंद सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी तुमचे खूप चांगले परफॉर्मन्स बघितलेत. पुढच्या वेळेस सादरीकरण करताना तुम्ही लेखकाबरोबर बसून आग्रहाने करून घ्या. शुभेच्छा. निर्मितीताई. मला वाटतं तुमच्या टीमच्या प्रमुखांनी काय ते नेमकेपणाने सांगितलंय. आता मी आणखी काय बोलू. सॉरी. ऑल द बेस्ट. आता बघूया तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत. स्वप्नील सर 7 गुण. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात, ते आपल्याला कळणार आहेत उद्या. आणि उद्या असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. प्लीज.